आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठी अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्यानं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली। मराठी असो वा हिंदी त्यानं मोजक्या भूमिका केल्या, मात्र अतिशय योग्य आणि समर्पक भूमिका करत त्यानं चाहत्यांची मनं जिंकली। मात्र त्याच्या आयुष्यात एक असा काळ आला की तो सिनेसृष्टीतून गायब झाला। यामागचं कारण म्हणजे त्याचा आवाज, त्याचा भारदस्त आवाज ज्याची भुरळ त्याच्या चाहत्यांना होती। तो आवाज ऐकल्यावर तो कोणाचा आहे हे सर्वजण चटकन ओळखून सांगायचे। हा आवाजच त्यानं गमावला। त्याच्यासाठी हा खूपच कठीण काळ होता, कारण एखाद्या अभिनेत्याचं संपूर्ण काम हे त्याच्या आवाजावरही निर्भर असतं आणि हा आवाजच गेल्यामुळे त्याला कठीण गोष्टींना सामोरं जावं लागलं। अनेक प्रोजेक्ट त्याला सोडावे लागले। हा आजार शक्यतो खूप जे बोलतात त्यांना होतो, म्हणजेच ज्यांचं बोलण्यावर पोट चालतं त्यांना होतो। अचानक आवाज गेल्यामुळे हा अभिनेता कुठे गायब झाला असा प्रश्न अनेकांना पडला। या अभिनेत्याची बायको देखील अभिनेत्री आहे। ती अनेक मालिकांमध्ये काम करते। एव्हा तुम्ही ओळखलं असेल की आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत। हा अभिनेता आहे मिलिंद गुणाजी। मिलिंद गुणाजी याची बायको राणी गुणाजी ही देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे हे आपण जाणतोच। हम बने तुम बनेमध्ये आपण त्यांना पाहिलं आहे। तर मिलिंद गुणाजी यांना कोण ओळखत नाही। देवदासपासून ते भटकंती सारख्या शोपर्यंत आपण त्यांना पाहिलेलं आहे। भटकंती हाच त्यांचा विशेष गाजलेला शो। मिलिंद गुणाजी यांनी मध्यंतरी आपला आवाज गमावला होता। दत्त महाराजांच्या कृपेने त्यामागचं कारण लवकरच लक्षात आलं आणि वेळेवर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांचा आवाज परतला। सध्या ते पुन्हा एकदा सिने इंडस्ट्रीमध्ये परतत आहेत। तर मग तुम्ही मिलिंद गुणाजी यांचा भटकंती हा कार्यक्रम पाहिला आहे का? हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एसबी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।